सिटी न्यूज़ हर कदम खबर की ओर में एक बार फिर आपका स्वागत है। जैसा कि आप सभी लोगों को मालूम है, चंद्रपुर शहर में दूसरा कोरोना का रुग्ण मिल चुका है और बीते दिनों इस संबंध में तमाम तरह के एहतियात जिला प्रशासन तथा पुलिस प्रशासन की ओर से किए जा रहे हैं और एक बार फिर सभी की निगाहें उस कोरोना रुग्ण के परिजनों की रिपोर्ट पर लगी हुई थी कि आगे क्या होता था। हालांकि पूरे जिले में इसको लेकर तमाम तरह की अटकलें लगाई जा रही थी। गौरतलब है अभी पिछले दिनों जो कृष्णनगर परिसर में जो कोरोना का रुग्ण मिला था उससे संबंधित लोगों की रिपोर्ट निगेटिव आने से एक बार फिर परिजनों की रिपोर्ट तथा अन्य लोगों की रिपोर्ट आने से लोगों ने राहत की सांस ली। लेकिन अब हम चलिए देखते हैं कि क्या हुआ बिनबा गेट परिसर में जो युवती जो कोरोना रुग्ण ग्रसित पाई गई और उससे संबंधित परिजनों की रिपोर्ट क्या आई है। इस संबंध में हम चलते हैं इस खबर की ओर, जिसमें चंद्रपुर जिले के जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर शहर में कोरोना का दूसरा रूप मिलने से एक बार फिर हर तरफ खलबली मच गई है और शहर के साथ संपूर्ण जिले में प्रशासन पहले की तरह और मुस्तैद हो गया है और कोरोना का संक्रमण अधिक न हो इस संबंध में एहतियात के तौर पर प्रभावशाली उपाय योजना किए जा रहे हैं। गौरतलब है अभी कुछ दिनों पहले कृष्णनगर परिसर में कोरोना का रुग्ण मिला था, जिसके बाद प्रशासन के साथ नागरिकों की निगाहें उससे संबंधित लोगों की रिपोर्ट पर लगी हुई थी और अंत में उस रुग्ण से संबंधित अनेक लोगों की रिपोर्ट निगेटिव आने से प्रशासन के साथ नागरिकों ने राहत की सांस ली थी। और वहीं अब बिनबा गेट परिसर में कोरोना का पॉजिटिव रुग्ण मिलने से एक बार फिर सभी की निगाहें उससे संबंधित उसके परिवार के सदस्यों के साथ तथा अन्य लोगों के रिपोर्ट पर लगी थी। और वहीं जिलाधिकारी द्वारा दी गई जानकारी के अनुसार उस कोरोना ग्रस्त युवती के अन्य परिजनों के संबंध में उन्होंने जानकारी दी कि अनेक लोगों की रिपोर्ट निगेटिव आई है, जिससे एक बार फिर प्रशासन के साथ नागरिकों ने राहत की सांस ली है। तो सुनिए इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने क्या दी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 14 मे रोजी कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। यापैकी एक हे दोन्ही रुग्ण चंद्रपूर शहरामधले आहेत। एक रुग्ण जो आहे तो कृष्णनगर या परिसरामधील आहे आणि दुसरे रुग्ण जे आहेत ते बिनबा गेट या परिसरामध्ये आहेत। त्या दोन्ही परिसरामध्ये आपण कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे आणि हे दोन्ही परिसर आपण सील केलेले आहेत। तिथल्या नागरिकांचं सर्वेक्षण देखील सुरू आहे। जो कंटेनमेंट झोन 1 कृष्णनगर या परिसरामधील जो व्यक्ती होता तो 2 मेला पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्याच्या संदर्भातले कमी आणि अधिक जोखमीचे असे एकूण 84 व्यक्ती संपर्कातले होते। त्यामधले अधिक जोखमीचे आणि इतर काही कमी जोखमीचे असे मिळून आपण 55 सॅम्पल घेतलेले आहेत। त्यातले 53 जे अहवाल आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि 2 अहवाल हे प्रतीक्षाधीन आहेत। त्याशिवाय त्या परिसरामध्ये आपण आयलाय आणि सारीचे लक्षण असणारे 12 लोकांच्या तपासणी केलेल्या आहेत। त्यातल्या 7 तपासण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत आणि 5 अहवाल जे आहेत ते प्रतीक्षेमध्ये आहेत। कंटेनमेंट एरिया 2 जो आहे बिनबा गेट या ठिकाणी काल आपल्याला एक रुग्ण मिळालेला आहे। त्यांच्या संबंधित व्यक्तीच्या संपर्कातले 7 कुटुंबीय आहेत। त्यामधले 2 यवतमाळ मधले आहेत आणि 5 हे चंद्रपूर मधले आहेत। त्या 5ही लोकांना आपण आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल केलं होतं आणि त्यांचे सॅम्पल आपण घेतलेले आहेत। 5ही व्यक्तींचे सॅम्पल हे निगेटिव्ह आलेले आहेत। तसेच कमी जोखमीच्या संपर्कातले 3 व्यक्ती आहेत आणि त्यांचे ते पण क्वारंटाईन मध्ये आहेत। त्यांचे लक्षण जर दिसले तर त्यांचे सॅम्पल देखील घेण्यात येईल। तसेच दोन्ही परिसरामध्ये आयलाय म्हणजे इन्फ्लुएन्झा ताप आणि खोकला सर्दी श्वासोच्छ्वास त्रास होणे यासारखे जे काही लक्षणं दिसतील त्याचे सर्वेक्षण दैनंदिन चालू आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आपण 300 लोकांचे सॅम्पल घेतलेले आहेत। त्यामधले 2 सॅम्पल पॉझिटिव्ह आलेले आहेत, 272 सॅम्पल हे निगेटिव्ह आहेत आणि इतर सॅम्पल हे प्रतीक्षाधीन आहेत। याशिवाय आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल जी काही दुकानांची वेळ आहे ती वाढवून इसेन्शियलसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत आणि नॉन इसेन्शियलसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत केलेली आहे। मात्र चंद्रपूर शहरामध्ये आपण लॉकडाऊन हा पूर्ववत कायम ठेवलेला आहे आणि चंद्रपूर शहरापुरते येत्या 17 तारखेपर्यंत
फक्त अत्यावश्यक सेवांची दुकाने आणि आस्थापना सेवा चालू राहील याची नोंद घ्यावी. इतर सर्व दुकाने ही बंद राहतील पूर्ण वेळ याची देखील आपण नोंद घ्यावी. तसेच चंद्रपूर शहरामध्ये नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा पासेसशिवाय बाहेर पडण्यावर देखील मनाई आहे याची आपण नोंद घ्यावी. कारण ह्या 2 केसेसमुळे चंद्रपूर शहरामध्ये आपण सर्वेक्षणाचं काम चालू आहे आणि जोपर्यंत यांच्या संपर्कातले सर्व व्यक्ती निगेटिव्ह येत नाहीत आणि त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोणत्या संपर्कात ते आलेले आहेत, तसेच काही सॅम्पल आपण कम्युनिटीमधून पण बाहेरच्या जिल्ह्यातून राज्यातून आलेल्या व्यक्तींचे घेत आहोत. हे सॅम्पल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण काळजी घ्यावी लागेल. आणि बाहेरून जे व्यक्ती आलेले आहेत ज्यांना आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपण करत आहोत, विशेषतः होम क्वारंटाईन ज्यांना केलेलं आहे त्या व्यक्तींनी संपूर्ण 14 दिवस होम क्वारंटाईन पाळणं बंधनकारक आहे. होम क्वारंटाईन पाळण्याचा अर्थ आहे की आपण आपल्या घराच्या आपल्या खोलीच्या बाहेर निघू नये. त्यामुळे ह्या व्यक्तींनी घराबाहेर देखील पडू नये, तरच ते 100% होम क्वारंटाईन पाळलं जाईल. अन्यथा आपण घराच्या बाहेर आल्यानंतर आपण आपल्या कुटुंबियांचं, आपल्या शेजारच्या पाजारच्या व्यक्तींचं आरोग्य धोक्यात टाकत आहात याची देखील आपण जाणीव. तसेच याला 2000 रुपये आर्थिक दंड देखील होऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीला मग आपल्याला संस्थात्मक क्वारंटाईन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी. आणि कृपया या व्यक्तींनी स्वतःहून प्रशासनाकडे माहिती द्यावी जेणेकरून तुमची तपासणी करता येईल, तुम्हाला आम्हाला पूर्ण सहकार्य करता येईल आणि कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला त्या ठिकाणी होणार नाही याची आपण खात्री बाळगू. और अंत में सीटी के माध्यम से हम नागरिकों से यही आग्रह करेंगे कि आप घबराएं नहीं। जिला प्रशासन इस संबंध में अनेक प्रकार के उपाय योजना कर रहा है तथा इस समय हमें जिला प्रशासन द्वारा उठाए गए प्रत्येक कदम को अमल में लाना है और प्रशासन को सहयोग करना है और चंद्रपुर जिले से कोरोना को समाप्त करना है। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि शैलेश गणवीर, वैभव रुयारकर के साथ राजू अलोने की रिपोर्ट।